नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. मित्रांनो, सुरुवातच पहिल्या फोटोपासून म्हणजेच सकाळच्या कॉफीपासून छान पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण पाहतो. आजच्या भागामध्ये आता जीवा हा ड्रिंक घेऊन आलेला असतो, त्यामुळे नंदिनी म्हणजेच त्याची बायको ही त्याच्यावरती नाराज असते. तर दुसरीकडे आता जीवाला त्याची चूक समजलेली असते आणि त्या कारणामुळे आता तो नंदिनीला सॉरी म्हणत असतो. पण कोणताही नवरा जर दारू पिऊन घरी येत असेल किंवा त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्याचे 4 शब्द ऐकून घ्यावे लागत असतील तर कुठल्याही बायकोला अर्थात वाईट वाटणारच. आणि आता नंदिनीला सुद्धा वाईट वाटलेलं आहे आणि या गोष्टीचा जीवाला आता पश्चातापही होत आहे की आपण उगाचच ड्रिंक केलं. आणि त्यामुळे आता जीवा स्वतःहून नंदिनीची माफी मागत आहे, तो नंदिनीची समजूतसुद्धा काढत आहे. तर मित्रांनो, एकंदरीत आता पाहता आजचा एपिसोड हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण दुसरीकडे आता काव्या ही स्वतःहून पार्थला म्हणत असते की पार्थ, तुम्ही मला तुमच्या बाईकवरून ड्रॉप कराल का. आता एकीकडे जीवा हा नंदिनीची समजूत काढतोय तर दुसरीकडे हळूहळू का होईना पण काव्या ही पार्थला एक्सेप्ट करते. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण सुरुवात करताना पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा उत्तम पद्धतीने घेता येईल. तर आता आपण सुरुवात करतोय आपल्या आजच्या एपिसोडला. तर आजच्या भागामध्ये नंदिनीने जीवाला फोन केलेला असताना फोन पोलीस उचलतात आणि पोलीस हे नंदिनीला सांगत असतात की तुमचा नवरा हा पोलिसांच्या म्हणजे आमच्या ताब्यात आहे. ड्रिंक करून गाडी चालवत होता म्हणून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्काच बसतो. आता नंदिनी ही पोलिसांना म्हणत असते की प्लीज तुम्ही त्यांना अटक नका करू, मला सांगा तुम्ही कुठे आहात, मी ताबडतोब 10 मिनिटात तिथे पोचते, प्लीज सांगाल. त्याबरोबर आता पोलीस हे तिला सांगत असतात की आम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन गणेश चौकात थांबलोय. त्यावर नंदिनी म्हणते गणेश चौकात, ठीक आहे, मी पुढच्या 10 मिनिटात गणेश चौकात पोहोचते. आणि मग आता लगेचच नंदिनी अजिबात वेळ वाया न घालवता पटकन फोन कट करते आणि लगेचच तिची पर्स घेऊन रात्रीची एकटीच जीवाला आणण्यासाठी घरातनं निघालेली असते. आता दुसरीकडे पोलीस हे जीवाला घेऊन गणेश चौकात उभे असतात. आता पोलिसांबरोबर सुद्धा जीवा आरेरावीची भाषा करत असतो. पोलीस म्हणत असतात की उगाच याच्या बायकोला आपण इथे आहोत ते सांगितलं, ह्याला सरळ अटक करून पोलीस चौकीतच न्यायला पाहिजे होता, तिथेच हा सरळ झाला असता. पण जाऊ देत ना, ह्याच्या बायकोला जरी सांगितलं तरी काय फरक पडतो, याच्या बायकोच्या समोरून आज आपण याला इथून घेऊन जायचं आहे. आता पोलीस हे तिथे जीवासोबत बोलत असतात. जीवा म्हणत असतो की मला कोणाचीच भीती वाटत नाही, मी कोणालाच घाबरत नाही, तुला लाठीकाठी खेळता येते का रे. आता पोलीस म्हणायला लागतात आम्हाला लाठीकाठीची भाषा सांगतोस का रे. इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते. आता नंदिनी ही तिथे येते आणि लगेचच पोलिसांची माफी मागते. ती म्हणत असते माफ करा साहेब, खरंच यांच्या वतीने मी तुमची माफी मागते, यांचं चुकलं, पुन्हा हे असं कधीही वागणार नाहीत, खरंच. त्याबरोबर आता नंदिनीला बघून पोलीस हे काही बोलत नसतात. नंदिनीला ते विचारतात तुम्ही आनंद निवासमध्ये काम करताना. नंदिनीने तिचं नाव सांगितल्याबरोबर ते लगेचच ओळखतात. त्यावर नंदिनी होकार देते. त्याबरोबर लगेचच एक हवालदार म्हणत असतो मॅडम तुम्ही सोशल वर्कर आहात का. त्यावर नंदिनी होकार देते. त्यावर लगेचच पोलीस जीवाला म्हणत असतात अरे बायको एवढी मोठी सोशल वर्कर आहे, लोकांची मदत करते, ज्या मुलांनी आईवडिलांना टाकून दिलं अशा आईवडिलांना सांभाळतात, ज्या मुलांची शिक्षणाची परिस्थिती नाही त्यांना शिकायला मदत करतात, ज्या मुलींची लग्न होत नसतात त्यांना मदत करतात, इवन ज्या बायकांना नोकरी मिळत नसते त्यांच्यासाठीही काम करतात. आणि तू अशी कामं करतोय का. लायकी नसताना तुला एवढी चांगली बायको मिळाली आहे, त्याची तरी किमान कदर कर रे. आता पोलीस हे असा जीवाचा अपमान करत असतात. पण जीवाला आता पोलीस आपल्याला काय बोलतायत ह्याची काही शुद्धच राहिलेली नसते. तो त्याच्याच तंद्रीत व्यस्त असतो. नंदिनी ही पोलिसांना म्हणत असते की साहेब खरंच माझ्या नवऱ्याचं चुकलं, त्याला माफ करा.
आणि तुमचे जे काही चार्जेस वगैरे झाले असतील ते तुम्ही मला सांगा, मी तुमचे चार्ज द्यायला तयार आहे. जीवाने रूल तोडलेत म्हणजे फाईन तर बसणारच. त्याबरोबर लगेचच पोलीस सांगायला लागतात की नाही मॅडम, आम्ही पेट्रोलिंगचे पोलीस आहोत, त्यामुळे आम्ही तुमच्याकडून कोणत्याही पद्धतीचा फाईन घेऊ शकत नाही. त्यावर नंदिनी म्हणते ठीक आहे साहेब, मी उद्या स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन सगळे काही फाईन्स वगैरे भरून देईन. त्याबरोबर पोलीस म्हणायला लागतात की जर तुमच्यासारखे लोक असतील तर मग आम्हाला कशाला टेन्शन घ्यायला हवं. आणि मग लगेचच आता पोलीस हे तिकडनं निघून जातात. आता पोलीस गेल्याबरोबर नंदिनी पटकन जीवाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि जीवाला कसा बसा गाडीमध्ये आणून बसवते, त्याला सीट बेल्ट वगैरे लावते, स्वतःसुद्धा गाडीमध्ये बसते आणि स्वतः ड्राईव्ह करत गाडी घरी घेऊन येते. आता नंदिनी जीवाला जशीच घरी घेऊन येते, ती जीवाला घरात घेऊन जाणार इतक्यात तिच्याकडून दरवाजाचा आवाज होतो. आता दाराचा आवाज आल्याबरोबर पार्थ पटकन उठतो आणि जीवाला असं दारामध्ये बघून पार्थ पटकन उठून त्याच्याजवळ जातो आणि अरे जीवा तू, आणि जीवाला तो पटकन आधार देतो. आता नंदिनी पार्थला विचारते घरात कोणी जागा आहे का. त्यावर लगेचच पार्थ सांगतो नाही, पण आधी आपण याला खोलीत घेऊन जाऊ. आणि मग आता लगेचच नंदिनी आणि पार्थ हे दोघंजण मिळून जीवाला खोलीपर्यंत घेऊन येतात. आता खोलीत आल्याबरोबर लगेचच पार्थ हा जीवाला झोपवतो आणि त्यानंतर आता लगेच तो नंदिनीला विचारतो हा रोज असाच पिऊन येत असतो का. आता पार्थने हा असा प्रश्न विचारल्याबरोबर लगेचच नंदिनीला जीवा पहिल्यांदाच पिऊन आला होता ती गोष्ट आठवते. पण आताही ती जीवाला सांभाळूनच घेते. ती पार्थना सांगते नाही, मी तर पहिल्यांदाच त्यांना हे असं पाहते. त्याबरोबर लगेच पुढे पार्थ हा तिला विचारतो सॉरी, पण म्हणजे तुम्हा दोघांमध्ये. त्यावर नंदिनी म्हणते नाही तसं काहीही झालेलं नाही आहे. त्याबरोबर लगेच पुढे आता नंदिनी ही पार्थला रिक्वेस्ट करते की पार्थ प्लीज घरात कोणालाही यातलं काहीच कळू देऊ नका प्लीज. त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे, डोंट वरी, मी कोणाला काहीच कळू देणार नाही, काळजी करू नका. त्याबरोबर लगेचच आता पार्थ पुढे नंदिनीला म्हणत असतो आराम करू द्या त्याला, तुम्हीही आराम करा, गुड नाईट. आणि लगेचच आता तो हा तिकडनं निघून गेलेला असतो. आता पार्थ गेल्याबरोबर नंदिनी लगेचच जीवाच्या अंगावरती व्यवस्थित पांघरून वगैरे देऊन जीवाला झोपायला देत असते. तर दुसरीकडे आता पार्थ हा झोपण्यासाठी त्याच्या जागेवरती म्हणजे हॉलमध्ये आलेला असतो. आता हॉलमध्ये आल्यावर त्याच्या डोक्यात असंख्य विचार सुरू झालेले असतात फक्त जीवाबद्दलचे. तो विचार करत असतो की जीवा हा एवढा ड्रिंक का करत असेल बरं. नाही म्हणजे पार्टी वगैरेमध्ये तो एखाद ड्रिंक घ्यायचा ही गोष्ट मला माहीत होती, पण अचानक त्याने हे एवढं ड्रिंक करायला का सुरुवात केली असेल. नंदिनीसारखी एवढी चांगली बायको मिळाली आहे आणि हा असं का बरं करत असेल. मी नंदिनीबरोबर लग्न करणार होतो आणि म्हणून जेव्हा त्यांना एक्सेप्ट करू शकत नसेल असं काही असेल का. नाही, पण जर असं काही कारण असतं तर मग जीवाने नंदिनीबरोबर स्वतःहून लग्नच केलं नसतं. मग दुसरं काय कारण असेल, का जीवा असा वागत असेल. असाच विचार करत आता पार्थ बसलेला असतो. अर्थात जर धाकटा भाऊ काही चुकीचं काम करत असेल तर त्याचं टेन्शन हे मोठ्या भावाला हमखास येतच आणि घ्यावंही लागतं. तर आता दुसरीकडे नंदिनी ही विचार करत असते की नेमकं जीवाच्या मनामध्ये काय सुरू आहे, कसला एवढा सल आहे त्यांच्या मनात. काव्यासारखंच त्यांनाही काही खटकतंय का. पण जीवांनी माझ्याशी बोलायला हवं होतं. त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्यांची दारू जवळची वाटली. आज जीवा जे काही वागलेत ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. जीवा खूप चुकीचं वागलेत आज, असाच विचार आता नंदिनी करत असते. ते जे काही वागलेत ते मला अजिबात पटलेलंच नाही आहे. तर दुसरीकडे आता पार्थ हा झोपलेला असतो आणि सकाळ सकाळ रम्या ही मस्त गरम गरम कॉफी घेऊन तिकडे येते आणि पार्थला त्याचा वास देते. आता कॉफीच्या वासाने पार्थला जाग येते. तो उठून बसतो. त्यावर रम्या म्हणत असते हे घे तुझी बेड कॉफी. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो नको आहे मला. त्यावर रम्या म्हणते अरे असं काय करतोयस, एवढ्या प्रेमाने बनवली आहे. त्याबरोबर पार्थ तिच्याकडे बघायला लागतो. त्यावर रम्या म्हणते अरे म्हणजे मित्र म्हणून घेऊ शकतोस ना. त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा रम्याच्या हातातली ती कॉफी घेतो. रम्या म्हणत असते खरंच तुला सकाळी दिवसाची सुरुवात एवढी छान करताना पाहून मला खूप बरं वाटतं, पण रात्री तू दिवसाचा शेवट असा सोफ्यावरती झोपून करतो ते मला अजिबात आवडत नाही रे. त्याबरोबर पार्थ म्हणतो मला आवडतं. त्यानंतर आता रम्या ही त्याला म्हणत असते पार्थ माझ्याकडे एक आयडिया आहे,
तू एक काम कर ना, तू माझ्या खोलीत येऊन झोप. त्याबरोबर मात्र पार्थ रम्यावरती ओरडतो. त्याबरोबर रम्या म्हणते, अरे म्हणजे मी आईच्या खोलीत झोपेन, तू माझ्या खोलीत झोप असं म्हणत होते मी. पार्थ, अरे जर रोज 5-6 तास तू असं सोफ्यावरती झोपलास तर त्रास होईल तुला, दवाखान्यात डॉक्टरकडे जाण्याची वेळ येईल, म्हणून तुझ्या काळजीपोटीच बोलतेय मी. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाही, तुला वाटतं तेवढं काही होणार नाही. आणि मग आता लगेचच पार्थ तो कॉफीचा कप तिथेच ठेवतो आणि निघून जातो. आता पार्थ कॉफी पिऊन निघून गेल्याबरोबर रम्या ही लगेचच त्याचा तो कॉफीचा कप घेते आणि पार्थच्या उष्ट्या कपातून कॉफी प्यायला लागते. आता पार्थ आणि रम्याचं सगळं बोलणं वसू आत्याने ऐकलेलं असतं. पार्थ हा तिकडनं गेल्याबरोबर लगेचच वसू आत्या तिकडे येते आणि ती रम्याला म्हणायला लागते, रम्या नक्की काय सुरू आहे तुझं? रम्या कॉफी पिण्यामध्ये खूप मग्न असते. पार्थची उष्टी कॉफी तिला खूप जास्त आवडत असते. मग आता रम्या ही लगेचच तिला म्हणत असते, आई अगं काही नाही ग. त्याबरोबर लगेच आता तिला तिची आई विचारायला लागते, सध्या तुझं काय सुरू आहे ना, मला काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर रम्या ही आता तिच्या आईला म्हणजेच वसू आत्याला सांगत असते की पार्थच्या जवळ कसं जायचं त्याचा मार्ग आता मला सापडलेला आहे. त्याबरोबर आता पार्थच्या जवळ कसं जायचं याचा मार्ग मला सापडलेला आहे. रम्याने असं सांगितल्यावर वसू आत्याला मात्र जरा वियर्ड वाटतं. वसू आत्याला कळतच नाही की रम्याला नेमका काय मार्ग सापडलाय आणि रम्यासुद्धा वसू आत्याला अजून सांगत नाहीये की तिला पार्थच्या जवळ जाण्यासाठी नेमका काय मार्ग सापडलाय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, रम्याला असा कोणता मार्ग सापडला असेल की जिने पार्थला तिला जवळ जाता येईल आणि जरी तिने पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी पार्थ हा तिला आपल्याबरोबर जास्त जवळीक करून देईल का? तर दुसरीकडे आता जीवा हा हळूहळू शुद्धीवरती आलेला असतो. आता रात्री एवढं ओव्हर ड्रिंक केल्यामुळे हँगओव्हर हे खूपच जास्त जीवाला झालेलं असतं. हँगओव्हर असल्या कारणामुळे जीवाला आता फारशा काही कालच्या रात्रीच्या गोष्टी क्लिअरली आठवत नसतात. पण नंदिनी त्याला घ्यायला आली होती, तिने पोलिसांपासून त्याला वाचवलं, त्याला घरी आणलं. त्यानंतर पार्थने आणि तिने दोघांनी मिळून त्याला आतमध्ये नेऊन झोपवलं, त्याच्या अंगावरती नंदिनीने पांघरून वगैरे घातलं. या गोष्टी जीवाला आता आठवत असतात. पण तो नंदिनीशी काय बोलला, काव्याबद्दल काही बोलला का, हे त्याला काही आठवत नसतं आणि या गोष्टीचं जीवाला प्रचंड टेन्शन येतं की मी हिला काव्याबद्दल तर काही सांगितलं नसेल ना. तर आता लगेचच जीवा बघतो तर नंदिनी ही आरशामध्ये तयार होत असते. जीवा लगेच नंदिनीकडे येतो आणि तिला म्हणायला लागतो, नंदिनी आय एम सॉरी, माझं चुकलं, मी काल एवढी ड्रिंक नको करायला हवी होती, पण खरंच सॉरी ग. तू ज्यावेळेस मला फोन केलास ना तेव्हा माझा फोन पोलिसांकडे होता आणि त्यांनी तुझा फोन उचलला, खरंच सांगतोय, खरंच सॉरी. म्हणजे असं दुसऱ्याचा फोन उचलणं चुकीचंच आहे नाही. त्यावर नंदिनी जीवाकडे रागाने बघते. त्यावर लगेच जीवा म्हणतो, अगं तू असं रागाने बघू नकोस ना माझ्याकडे. त्यावर नंदिनी आता काही न बोलता तिकडनं जात असते. जीवा तिला थांबवतो आणि म्हणत असतो, नंदिनी ऐक ना, प्लीज अशी जाऊ नकोस, मला सांग ना तू कशामुळे चिडलीस? मी ड्रिंक करून आलो म्हणून, की तुला पोलिसांचं माझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलं म्हणून, की मी तुला काही रात्री वेडवाकडं बोललो गाडीमध्ये किंवा घरी आल्यावर म्हणून चिडली आहेस तू? सांग ना मला. आता मात्र नंदिनी जीवाला काहीच उत्तर देत नाही आणि ती आता रागारागात तिकडनं निघून जाते. आता मात्र जीवाला कळतच नसतं की नेमकं झालंय तरी काय. नंदिनी ही जाता जाता तिने जीवासाठी त्याला जास्त ओव्हर ड्रिंक झाल्यावर जो काढा बनवलेला असतो तो उघडा करून ठेवून जाते. आता मात्र जीवा हा लगेचच तो काढ्याचा ग्लास घेतो आणि काढा हातात घेऊन तो म्हणत असतो की शिट यार, माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. मी नंदिनीला प्रॉमिस केलं होतं की आजच्या नंतर पुन्हा दारू पिणार नाही आणि पुन्हा मी दारू पिऊन घरी आलेलो आहे. पण आता बास, आजच्या नंतर काढा सुरू, दारू बंद. आणि मग आता लगेचच जीवा हा काढ्याचा ग्लास घेतो आणि काढा प्यायला लागतो. तर आता दुसरीकडे पार्थ आणि काव्या हे दोघं जण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. आता पार्थ हा काव्याला ब्रेड बटर असं विचारत असतो. काव्या म्हणत असते, तुम्ही घ्या, मी माझं घेऊन खाईन. आणि मग आता इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी, मालिनी, जीवा हे तिघंही पोहोचलेले असतात. आता मालिनी ही जीवाला विचारत असते, जीवा काल रात्री तुला घरी यायला खूप उशीर झाला का रे?
त्यावर जीवा आता काही बोलत नसतो. मग लगेच मालिनी नंदिनीला विचारते, तर नंदिनी म्हणते थोडासा. त्यावर मालिनी म्हणते, अगं थोडासा काय नंदिनी, मध्यरात्र उलटून गेल्याच्या नंतर हा काल घरी आलाय. जीवा, अरे एवढ्या उशिरापर्यंत घरी येत जाऊ नको रे, लवकर घरी यावं. त्यावर लगेच आता जीवा हा काही उत्तर देत नसतो. मग मालिनी नंदिनीला विचारते, नंदिनी तू सुद्धा होतीस का ग याच्याबरोबर? त्यावर नंदिनी हो आई असं उत्तर देते. त्यावर मालिनी म्हणते, अगं मग जर तुम्ही दोघं बाहेर गेला होतात तर सॉरी. अरे मग ठीक आहे ना, यामध्ये वाईट काय आहे, उलट चांगलंच तर आहे. आता खरं तर तुमचं हेच वय आहे बाहेर भटकण्याचं, एकमेकाला वेळ देण्याचं, एकमेकांना जाणून घेण्याचं. काय कुठे डिनरला वगैरे गेला होतात की काय? आता जीवाला मालिनीने असा प्रश्न विचारल्याबरोबर जीवा हा काहीच उत्तर देत नसतो. कारण आता नंदिनी ही त्याला का घ्यायला गेलेली असते हे त्याच्या जीवाला व्यवस्थित माहीत असतं. मग नंदिनी म्हणते, हो आई बरोबर. त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी डिनरला गेले या गोष्टीचा काव्याला प्रचंड राग आलेला असतो. पण आता काव्या तिचा राग सगळ्यांसमोर व्यक्तही करू शकत नसते, त्यामुळे ती गप्प बसते. तर दुसरीकडे आता मालिनी म्हणत असते, अरे बरं झालं डिनरला गेलात ते, छान एकदम मस्त. तर आता मात्र इकडे लगेच मालिनी सांगत असते की एकमेकाबरोबर वेळ घालवणं, भटकणं हे सध्या तुम्हीच तर करणार, हेच तर वय असतं हे सगळं करण्याचं. आणि मग लगेचच मालिनी ही नंदिनीला सांगते, बरं जीवाला पोहे वाढ, आणि ती तिकडनं निघून जाते. पोहे वाढून नंदिनीही तिकडनं जाते. मग आता पार्थ, आई मी जातो हो ऑफिसला असं म्हणत ऑफिसला निघालेला असतो. मग काव्य उभी राहते आणि पार्थना म्हणत असते, पार्थ ऐका ना, आज तुम्ही मला इन्स्टिट्यूटला सोडाल प्लीज. आता काव्याच्या मुखातून हे जे शब्द आलेले असतात ते ऐकून पार्थना खूपच जास्त आनंद होतो. पार्थ म्हणतो, काय खरंच तुम्ही स्वतः मला तुम्हाला ड्रॉप करायला सांगताय? त्यावर काव्य म्हणते, आता तुम्ही नाही तर मला कोण ड्रॉप करणार तुमच्याशिवाय? त्याबरोबर पार्थ खुश होतो. पार्थ काव्याला म्हणतो, ठीक आहे पण तुम्ही माझ्या कारमध्ये बसाल ना, चालेल ना तुम्हाला? आता पार्थने कारमध्ये बसाल ना असा प्रश्न विचारल्याबरोबर काव्या ही पार्थला म्हणत असते, नाही आपण कारने नाही, आपण बाईकने जाऊया ना. त्यावर आता पार्थ आणखीन जास्त खुश होतो की एकदम बाईकने, जी मुलगी माझ्याबरोबर कारमध्ये बसत नाही ती बाईकवर. त्याबरोबर लगेचच आता काव्यही म्हणायला लागते, काय आहे ना ॲक्च्युली मला ऑलरेडी खूप लेट झालाय, जर आपण कारने जाऊ तर उशीर होईल, म्हणून बाईकने पटकन ड्रॉप करालो. त्यावर लगेच पार्थ म्हणतो, ठीक आहे तुम्ही या बाहेर, मी बाईकजवळ थांबतो. आणि मग आता आनंदाने पार्थ हा तिकडनं निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे आता जीवाला सुद्धा काव्या पार्थ बरोबर त्याच्या मागे बसून बाईकवरती जाणार ही गोष्ट काही फारशी आवडलेली नसते. त्यालाही या गोष्टीचा राग आलेला असतो, पण तो काही बोलत नाही. तर काव्या ही जीवाला खुन्नस देऊन तिकडनं निघते आणि स्वतःच्या बेडरूममध्ये येते. त्यानंतर स्वतःची पुस्तकं ती बॅगेमध्ये टाकत असते. ती म्हणत असते, काल खरंच नंदिनीताई आणि जीवा दोघंजणं डिनरला गेले असतील का? हा जीवा एवढ्या लवकर मला कसा काय विसरू शकतो? प्रेमाच्या किती शक्ती घ्यायचा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही, आणि आता हा नंदिनीताईच्या प्रेमात वगैरे पडलाय की काय? नाही काव्या, तू उगाच एवढा विचार करू नकोस. आणि असं जर काही झालं असेल ना तर तुला या सगळ्यातून काहीतरी फायनल मार्ग काढलाच पाहिजे, काढावाच लागेल असा विचार ती आता करायला लागते. तर दुसरीकडे बिचारा पार्थ हा खूप जास्त खुश असतो, कारण काव्या ही स्वतःहून समोरून त्याला बोललेली असते की पार्थ तुम्ही मला आज इन्स्टिट्यूटला सोडाल का? तो पार्थ विचार करत असतो की कदाचित काव्यांना कारमधून जाणं आवडत नसेल, म्हणून त्यांनी स्वतःहून मला बाईकबद्दल विचारलं. एवढे दिवस कारमध्ये सोबत येत नव्हते आणि आज एकदम बाईकवरून जाणार आम्ही. इतक्यात तिकडे काव्या आलेली असते. काव्या तडातडा पुढे चाललेली असते. त्यावर पार्थ तिला मागून हाक मारतो आणि म्हणतो, अहो काव्या, तुम्ही तिकडे कुठे चाललाय? मी इथे आहे. त्यावर काव्या म्हणते, का? त्यावर पार्थ म्हणतो, अहो विसरलात की काय? तुम्हीच मला सांगितलं ना तुम्हाला ड्रॉप करायचं आहे म्हणून. चला, मी बाईक काढून घेतली आणि वॉचमॅन काकांकडून धुवून सुद्धा घेतली. किती दिवसांनी मी तुमच्यामुळे बाईक चालवणार आहे माहिती आहे का तुम्हाला? त्यावर काव्य म्हणते, नाही ते कॅन्सल, तुम्ही जा, तुम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे, मी जाईन, माझी जाईन. आता मी माझी जाईन ते कॅन्सल असं काव्य जेव्हा म्हणते तेव्हा पार्थला बिचारायला खूप जास्त वाईट वाटतं. पण तरीसुद्धा पार्थ हा काव्याला काही बोलत नाही आणि तिकडनं निघतो. त्यानंतर आता इकडे
जीवा हा नंदिनीकडे आलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी, आय एम रिअली सॉरी, मी खरंच दारू नाही पिणार पुन्हा, मी दारू नको प्यायला हवी होती. त्यावर नंदिनी ही जीवाला म्हणत असते, आपण एखाद्याला सॉरी तेव्हाच म्हणतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं चुकलंय. जेव्हा तुम्हाला मनापासून तुमचं चुकलंय असं वाटेल ना, तेव्हा तुम्ही माझी माफी मागा, तोवर नको. आता मात्र नंदिनीने असं म्हटल्यावर जीवा हा तिला दुसरं काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे आता नंदिनी आणि पार्थ दोघंजणं जिथे उभे असतात, काव्य मुद्दामून तिकडे येते आणि पार्थला म्हणत असते, पार्थ थँक्यू, आज तू तुझ्या कारमधून मला इथपर्यंत ड्रॉप केलंस. त्यावर मात्र आता हे ऐकून नंदिनीला जरा आवडत नाही. मग नंदिनी तिथे तर काही बोलत नाही, पण मग ती काव्याकडे येते आणि काव्याला म्हणत असते, काव्या, पार्थ तुझा नवरा आहे, तू तुझ्या नवऱ्यावरती दुसऱ्या कोणाला असा कसा काय हक्क गाजवून देतेस, तुला कळतं का? त्यावर मात्र आता काव्या ही काहीच रिॲक्ट करत नसते, कारण पार्थच्या मागे कोण बसतं कोण नाही बसत, पार्थ कोणाला ड्रॉप करतो कोणाला नाही करत, या काहीच गोष्टीचा काव्याला काडीभरचाही फरक पडत नसतो. त्यामुळे काव्या ही काहीच ओव्हर रिॲक्ट होत नसते. त्याबरोबर आता हा एपिसोड तर इथेच संपतो. पण मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका. आता तुम्हाला काय वाटतं? जीवा नंदिनीची माफी मागतोय, तिची एवढी समजूत घालण्याचा प्रयत्न करतोय, मग नंदिनी जीवाला माफ करेल का? आणि पुन्हा एकदा जीवा आणि नंदिनी एक होतील का? किंवा नंदिनीची समजूत काढायला आता जीवा काय करणार? तर दुसरीकडे आता काव्याने पार्थला सतत असं दुखावल्यामुळे, नाराज केल्यामुळे पार्थ काव्यापासून दूर जात रम्याच्या जवळ येईल का? कारण रम्या ही त्याच्यावर प्रेम करते, ती सतत त्याला हवं नको ते बघत असते. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपवूया आणि पुढच्या व्हिडिओची वाट पाहूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.